गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळची सुरुवात मस्त नानांच्या चहानी झाली. तिथून आवरून वगैरे आम्ही निघालो नानापेठेत जाण्यासाठी. पण त्याच्या आधी म्हणलं जरा दाढी बिडी करूया. सुनील शेटला आवाज दिला. सुनील शेट थोडा बिझी होता. मग गेलो राजूच्या कटिंगच्या दुकानामध्ये. राजूला म्हणलं फ्री आहे का? राजू म्हणला फ्रीच आहे. ओके मध्ये म्हणलं एकदम. मग काय बसलो मस्त दाढी बिडी करायला. राजूला म्हणलं कर बाई दाढी. राजू पण खुश झाला. मस्त त्याने हातबीत केला. मग मस्त दाढी बिडी झाली आपली मस्त टकाटकमध्ये. राजूभाई म्हणलं किती पैसे झाले? राजूभाईने पैसे सांगितले वगैरे. मग काय सुनील शेट्टा म्हणलं चल जायचं का भाऊ आता निघूया. मग आम्ही निघालो नानापेठेत जायला. नानापेठेत पोहोचलो एका दुकानात. आम्ही 1-2 दुकानात विचारलं पण सायलेन्सरची कमतरता होती थोडीशी. एका भेटला मस्त. ते म्हणला 2,000 रुपयाला आहे भाऊ. दे म्हणलं आता काय आता नाईलाज झालाय. मस्त घेतला मस्त उचलला आपलं तोप आणि त्याचा आता तोप घेऊन चाललोय. असा मस्त उचलला घेतला मस्त सायलेन्सर. मित्रांनो आपण घेतला आहे सायलेन्सर बुलेटचा मस्त 2,000 पुन्हा लागलेला आहे आणि परवा 1,000ला बघू शकता. आता आलोय सुनील आणि मी सायलेन्सर घ्यायला. टोटल 3,000 पुन्हा लागलेला आहे. मग सायलेन्सर घेऊन आम्ही निघालो. मग सुनील म्हणला थांबा हेल्मेट पण घ्यायचंय. 4-5 हेल्मेट घालून बघितले पण काय आम्हाला हेल्मेट आवडलं नाही. हेल्मेटची सवय नसल्यामुळं कुठलं हेल्मेट काय आपल्याला चांगलं दिसत नव्हतं. शेवटी एक फायनलाइज केलं. हे बघा हे घेतलं. मग दे म्हणलं भाऊ त्याला बांधून मस्त की हा भाऊ पण मस्त बांधून द्यायला लागला. मग सुनील शेट्टी मागून सायलेन्सर दाखवला आणि मग काय झालं म्हणलं दे भाऊ हेल्मेट पॅक करून. तेव्हा सुनील शेट्टी म्हणलं आमच्या ब्लॉगमध्ये बघ भाऊ तेवढं फेमस असेल. मग त्यांनी ब्लॉगमध्ये बघायला लागलो. तिथून निघालो आम्ही. हे बघा कसं हेल्मेट घातलंय एकदम मस्त दिसतोय का नाही. मग हेल्मेट घालून निघालो आम्ही घरी. सुनील शेटला म्हणलं थांब इकडे नाही बिर्याणी खाऊ. मग काय बिर्याणी वगैरे खाऊन आम्ही निघालो पुढं परत. मग घरी आल्यावर प्लॅन म्हणजे जरा खाली जायचं काम आहे आपल्याला. मग खाली गेलो. मग आम्ही काम बिम केलं आमचं. मग तिला ज्यूस वगैरे प्यायचं होतं. ज्यूस वगैरे पिला. मग तिला म्हणलं चल आपण गाडीचं काम करू. मग गाडीला आपलं ब्रॅकेट बसवायचं होतं नंबर प्लेटला. मग ब्रॅकेट वगैरे बसवलं. मग ब्रॅकेट वगैरे बसवून झाल्यावर थोडं स्मार्ट बाजारमध्ये काम होतं तिथं गेलो आणि आलो स्मार्ट बाजारामधून घरी. मग सुनील शेटला म्हणलं चल जरा मटण आणायला सांगितलं घरच्यांनी. गेलो मटण आणायला. सुनील शेट झाला लॉगर. सुनील शेट म्हणला मीच लॉक करणार आता मला पण जमतंय लॉक करायला. चालतंय म्हणलं काढ भाऊ ब्लॉग. मग भाऊने लॉगिंग केलं चालू. मस्त गाडीचं आणि रोडचं शूट वगैरे घेतलं भाऊने थोडंसं. मग त्याला म्हणलं आता दे मी घेतो. तर भाऊ काय द्यायला तयार नाही म्हणलं मीच काढणार एकटा. चालतंय म्हणलं. मग गेलो आम्ही मटणाच्या दुकानात. घेतलं तिथनं मटण वगैरे आलो घरी. गाडीचं थोडंसं काम होतं ते काम बिम केलं. चला थँक्यू. असेच ब्लॉग बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा गाईस. थँक्यू.